गटार, ड्रेनेज आणि पायवाटा तिन्ही पण एकदा आमची कामाची जी पद्धत आहे, आम्ही कुठल्याही नगरपालिकेच्या भरोशावर न बसता भविष्यामध्ये जे काय गटार, पायवाटा आणि ड्रेनेज हे जर एकत्र जर केले आपण, समजा काही वेळेस काय होतं, पायवाटा करतो तर गटार करत नाही, गटार करतो तर पायवाटा करत नाही, तर आम्ही वार्षिक निविदाच्या याच्यातून हे गटाराचं आणि ड्रेनेज आणि पायवाटाचं काम आज हाती घेतलेलं आहे. मला वाटतं कोविडच्या 8 वर्षामध्ये या परिसरामध्ये बिलकुल काम झालेलं नव्हतं आणि इथं पाण्याची समस्या खूप मोठी होती. तर मागे आम्ही पाण्याची लाईन जॉईन करून घेतली आणि मला वाटतं आता इथं पाणी चांगल्या प्रकारे यायला चालू केलंय. 2 टाइम पाणी यायला चालू झालेलं आहे. तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही ह्या जसं आपण भास्करनगरला मल्टी कलर केला होता, तसाच या बालाजीनगरला सुद्धा एक वेगळं आकर्षण या शहराला, ह्या बालाजीनगरला बाहेरून लोक कसे बघायला येतील त्या पद्धतीने आम्ही एक मल्टी कलरचा हे करणार आहे. आणि प्रत्येक जाग्यामध्ये झाडांच्या कुंड्या, प्रत्येकाच्या दरवाजामध्ये एक झाडाची कुंडी आम्ही देणार आहे रोड साईडला. ज्या पद्धतीने परदेशामध्ये ज्या पद्धतीने कलरफुल एरिया असतो, त्या पद्धतीने भविष्यामध्ये आम्ही कलरफुल हा बालाजीनगर जसा भविष्यात मी तिथे बनवला होता ज्या भास्करनगरला, त्या धर्तीवर आम्ही इथेही काम करणार आहे. तसं शाबीरबाई शेख समाज मंदिर आहे, त्याचंही नूतनीकरण करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही इथं ओपीडी चालू केलेली आहे आपल्या गावदेवी मंदिरच्या त्या मागे, गणपती मंदिरच्या पाठीमागे. तर त्या ओपीडीचा लाभ सुद्धा मला वाटतं सर्व नागरिक घेतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बीपी, शुगर, सगळ्या दवा औषध भेटतात फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर आम्ही आता त्याच्यावरती आमच्या या सगळ्या महिलांसाठी शिवण क्लास, मेहंदी क्लास असे ते पण वरच्या फ्लोअरला आम्ही चालू करणार आहे. तेही मला वाटतं सगळं फ्री ऑफ कॉस्टच करणार आहे. आमच्या या बालाजीनगरच्या गोरगरीब नागरिक आहेत या शहरामध्ये, आमच्या बालाजीनगरमध्ये राहतात, तर त्यांचं कसं निर्वाह होईल त्यांना, जेणेकरून त्यांना कसं त्यांना आम्ही कामकाज देऊ शकतो, घरामध्ये बसून ते कसं काम करू शकतात, त्या धर्तीवर आम्ही कुठेतरी पुढचा प्लॅन आखतोय. आणि त्याच प्रमाणे आम्ही समाज मंदिरावर एक मोठी लायब्ररी, म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्हाला सांगतो 24 जण भास्करनगर मध्ये जी मी समाज मंदिर बनवलं तर 24 मुलं पास झाली आणि कुठं चांगल्या लेवलला गेले. कोण इंजिनियर झाला, आता एक जण आता परवा दिवशी 2 जण पास झाले. एक याच्यामध्ये गेला, नेट मध्ये गेला, आणि एक याच्यामध्ये मला वाटतं SRP च्या याच्यामध्ये गेला. असे 24 मुलं तिथून पास झालेत. त्याच धर्तीवर आता इथेही आम्ही एक मोठं लायब्ररी आम्ही खोलतोय, कारण का हा परिसर पूर्ण गोरगरीब लोकांचा परिसर असल्यामुळं ह्या लोकांना घरामध्ये तुम्ही बघत असाल घरांची छप्पर खाली आहे, तर त्यांना कसा अभ्यास करता येईल तिथं सर्व समाजाच्या लोकांना अभ्यास आम्ही करण्याचा तिथं मानस ठेवलेला. मी माझ्या नागरिकांना सगळ्यांना सांगेल का आपल्याला जर कोण बळजबरी मीटर लावायला आलं तर आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ. नियमानुसार त्यांना कुठेही बळजबरी करता येणार नाही. आमचे हे मीटर, जुने मीटर काढून नवीन मीटर लावू शकत नाहीये, त्याचा कुठलाही GR नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून मी नागरिकांनाही सांगेल का कोण तुम्हाला बळजबरी करत असाल, आपल्या वार्डापुरतं मी तुम्हाला सांगतोय, तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येईल आणि इथं कोणालाही बळजबरी आळाने मीटर लावून देणार नाही.